विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने ताई मेघा सागर सदावर्ते ताईंच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। ताईला व ताईंच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त होण्यासाठी त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वास जाण्यासाठी या परित दिसण्याच्या कार्यक्रमाचं सदावर्ते परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने सर्व उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। तर आज या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं। आमचे चेतन भाऊ आणि सागर भाऊ बऱ्याच दिवसापासून फोन करत होते। आज योग आला बघा। तर गर्भसंस्कार विधी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मनुष्याचं जे जीवन आहे तर ते मनुष्याचं जीवन संस्कारावरती अवलंबून आहे। संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे। एखादी संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल किंवा आपल्या जीवनाला योग्य प्रकारचं वळण जर आपल्याला लावायचं असेल तर आपलं जीवन संस्काराने युक्त होणं अत्यंत गरजेचं आहे। हा गर्भसंस्कार विधी आपण या ठिकाणी संपन्न करतो। तर गर्भसंस्कार विधी संपन्न करत असताना केवळ आपणच आजच हा विधी करतो असं बिलकुल नाही आहे। हजारो वर्षापासून हा गर्भसंस्काराचा विधी या भारतवर्षामध्ये संपन्न केला जातो। भविष्यामध्ये सुद्धा संपन्न केला जाईल, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। 2600 वर्षापूर्वी बौद्ध साहित्यांचं जेव्हा आपण वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो तर अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळत असतात। आपण सर्व माता भगिनी आहात, आपण सुद्धा अशा प्रकारचे संस्कार आपल्या बाळाला घडवण्यासाठी केले असतील। कारण प्रत्येक मातापित्यांना असं वाटतं की आम्हाला जे उत्पन्न होणारी जी संतती आहे, जे काही आम्हाला उत्पन्न होणारं बाळ असेल तर ते बाळ चांगल्या प्रकारचं सुसंस्कारित घडावं, चांगल्या प्रकारचं सिलवान घडावं, गुणवान घडावं, नीतिवान घडावं, त्याने चांगल्या प्रकारे मातापित्यांची सेवा करावी। अशा प्रकारे बघा आपली एक मानसिक इच्छा असते। परंतु ही इच्छा काय सर्वांची काय पूर्ण होत नाही। सर्वांचे मुलं सारखेच असतात का किंवा सर्वांचे मुलं सिलवान गुणवान सदाचारी असतात का? तर याचं उत्तर आपल्याला नकारात्मक मिळू शकते की सर्वच मुलं काही सारखे नसतात। काही मुलं सिलवान असतात, काही मुलं गुणवान असतात। म्हणजे मातापित्यांची इच्छा जरी नसेल तरी सुद्धा आपले मुलं आपल्या मनासारखे काही निघत नाही।
ना लहानपणी आपल्या मनासारखे असतात, ना मोठे झाल्यावर आपल्या मनासारखे असतात. लग्न झाल्यावर तर मग काही विषयच नाही आहे. ऐकलं, म्हणजे अगोदर मनासारखे असले तरी लग्न झाल्यावर काय मनासारखे राहत नाहीत, म्हणजे मनासारखं काही आपल्या होत नाही. परंतु संस्कार मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असते बघा, 3 महिन्यापासून, म्हणजे मातेला जेव्हा गर्भधारणा होते तर 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत, म्हणजे आपण जर सायन्सच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 3 महिन्याच्या पूर्वी बाळ जे असतं मातेच्या गर्भामध्ये, तर ते केवळ एक मांसाचा गोळा असतो. आणि 3 महिन्यानंतर बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होत असते. म्हणजे 3 महिन्यानंतर 9व्या महिन्यापर्यंत. तसं 7वा महिना बघा लोक संपन्न करतात. कितवा महिना आता? 7वाच आहे की नाही? म्हणजे 7वा महिना जनरली केला जातो आहे का, आपण म्हणजे परंपरेला अनुसरून. आपण तसा जर विचार केला असेल जे बौद्ध साहित्याच्या दृष्टिकोनातून, तर 3ऱ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत, म्हणजे 7 महिन्याचा हा गर्भसंस्कार केला जात असतो. म्हणजे कंटिन्यू 7 महिने बाळावरती संस्कार व्हावे या दृष्टिकोनातून तो गर्भसंस्कार केला जातो. तर आपण 7व्या महिन्यामध्ये करत असतो, बाळावरती संस्कार होत असतात. मग 3 महिन्यानंतर तुम्ही कधी करा, म्हणजे 4, 4थ्यामध्ये करा, 5व्यामध्ये करा, 6व्यामध्ये करा, 7व्यामध्ये करा, 8व्यामध्ये, 9व्यामध्ये काही उपयोग होत नाही, कारण 9व्यामध्ये सर्व बाळाची वाढ पूर्ण झालेली असते. तर एकतर तुम्ही 7 महिन्यापर्यंत करा किंवा या एवढ्यामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही संस्कार करू शकता. कंटिन्यू जर 3 महिन्याच्या नंतर जर आपण केले तर अधिक अधिक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या बाळावरती आपण घडत असतो, त्याला तसे संस्कार मिळत असतात. कारण संस्कार बघा हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आपलं जे जीवन आहे हे संस्काराने बघा घडलेलं असते. आपण थोडंसं जर चिंतन केलं, थोडंसं जर मनन केलं, तर हा विधी एवढा महत्वपूर्ण आहे, अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. परंतु आपण त्याचं चिंतन करत नाही, आपण त्याचं मनन करत नाही, आणि परंपरेला अनुसरून चालत आलेला विधी आहे म्हणून आपण ते करत असतो. परंतु हा संस्कार बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण असंही नाही बरं, नाही तर तुम्ही असा विचार करू शकता की बाळाचा गर्भसंस्कार विधी केला म्हणजे आता बाळ हे सर्व गुणसंपन्न निघणार आहे किंवा गुणसंपन्न जन्मास येणार आहे, असा जर तुम्ही विचार करत असाल तर हे मात्र चुकीचं आहे. कारण आपण आपलं कर्तव्य पूर्ण करत असतो आणि संस्कार हे बदलणारे असतात. म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे, बाळाच्या मातेच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ असतं, तर त्या बाळाला माता जशा प्रकारचे संस्कार देते तशा प्रकारचे संस्कार बाळावरती होत असतात. संस्काराचा जो परिणाम आहे तो संस्काराचा परिणाम काही दिवसापुरता, काही काळापुरता मर्यादित नसतो, तर संस्काराचा परिणाम हा सदा सर्व काळ करणारी ही प्रक्रिया आहे. जर संस्कार जर बदलणारे नसते तर अहिंसकाचा डाकू अंगुलीमाल झाला नसता आणि अंगुलीमालाचा पुन्हा अरहंत अहिंसक म्हणजे अरहंत अंगुलीमाल झाला नसता. कारण संस्कार हे बदलणारे आहेत. बाबासाहेबांचं जर उदाहरण घेतलं असेल तर बाबासाहेब असं म्हणतात की लहानपणी मी फार बंड होतो, लहानपणी मी फार बंड होतो आणि तेव्हा प्लेगची साथ आली होती आणि प्लेगच्या साथीमुळे अनेक लोक मृत्यूला प्राप्त होत असत. तर लोक मला असे म्हणायचे की हा का मरत नाही, प्लेगमध्ये अनेक लोक मृत्यूला प्राप्त होतात, हा मात्र फार बंड आहे, हा का मरत नाही, असं मला लोक म्हणायचे. कारण माझा जर तुम्ही इतिहास बघितला तर मी आता जसा तुम्हाला दिसतो असा मात्र मी बिलकुलच नव्हतो, असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे लहानपणी मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे जे संस्कार असतात तर ते वेगवेगळे असतात. कोणी चांगलंही असते, कोणी शीलवान असते, गुणवान असते, सदाचार असते, नीतिवान असते, परंतु संस्कार मात्र हे बदलणारे असतात. चांगलेही संस्कार बदलतात आणि वाईट संस्कार सुद्धा बदलत असतात. परंतु आपलं जे नैतिक कर्तव्य आहे तर ते नैतिक कर्तव्य आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बौद्ध साहित्यांचा जर आपण दाखला घेतला किंवा उदाहरण जर घेतलं असेल तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बघा 2-3 उदाहरणं आलेली आहे गर्भसंस्काराच्या बाबतीमध्ये.
म्हणजे गर्भसंस्कार किती महत्वपूर्ण आहे, जर याचं तुम्ही चिंतन केलं, मनन केलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचला, तर 3 उदाहरण या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी अंतर्भूत केलेले आहे. पहिलं उदाहरण आहे, महामाईला जेव्हा गर्भधारणा होत असते, आहे की नाही, महामाईला जेव्हा गर्भधारणा होते, म्हणजे बघा, एक बोधिसत्वाची माता आणि एक सर्वसामान्य माता आपल्या बाळाला घडवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करत असते. कारण बोधिसत्वाची माता सुद्धा माताच होते, आपण सुद्धा माता भगिनीच आहात, परंतु बोधिसत्वाच्या मातेमध्ये आणि सर्वसामान्य मातेमध्ये मात्र जमीन आसमानचा फरक असतो. मग बोधिसत्वाची माता आपल्या बाळाला घडवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करते, तर असं म्हटलं आहे, जेव्हा शाक्य लोकांमध्ये वप्रमंगल नावाचा उत्सव संपन्न होत असतो, तर त्या उत्सवामध्ये नित्यनेमाने तो उत्सव असेल, नाचगाणे करणे, मोजमजा करणे, मद्यसेवन करणे, कारण उत्सव म्हटल्यानंतर मनोरंजनाचे अधिक साधनं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. परंतु जेव्हा महामाईला गर्भधारणा होत असते, तेव्हा महामाया आपल्या पतीला अर्थात राजा सिद्धोधनांना अशा प्रकारची विनंती करते की महाराज, यावेळेचा जो आपला वप्रमंगल नावाचा हा जो उत्सव आहे, हा उत्सव मात्र आपण थोडा वेगळ्या पद्धतीने संपन्न करू, वेगळ्या पद्धतीने आपण चांगला करू. आणि महामाया जशा प्रकारच्या सूचना करते, जशा प्रकारची विनंती करते, तशा प्रकारे राजा सिद्धोधन ते उत्सव संपन्न करत असतात. मग कशा प्रकारे तो उत्सव केला जातो, तर असं म्हटलं आहे, 7 दिवसापर्यंत महामाया उपोषिलाचं आचरण करत असते. म्हणजे बोधिसत्वाला जन्म देण्याच्या पूर्वी महामाया देवी 7 दिवसापर्यंत उपोषिलाचं आचरण करते, अनुसरण करते. जसं तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पंचशील ग्रहण करता, उपोषिताच्या दिवशी तुम्ही 8 शील ग्रहण करता, तर 7 दिवसापर्यंत महामाया उपोषिलाचं अनुसरण करते, आचरण करते. आणि 8व्या दिवशी असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की 8व्या दिवशी महामाया 4 लक्ष मोहरा, म्हणजे 4 लाख सुवर्ण मुद्रा, जे गोरगरीब असतात, अनाथ असतात, असह्य असतात, अशा प्रकारच्या लोकांना ती वाटत असते, अर्थात दान पुण्य करत असते. हा एक साहित्यामध्ये संदर्भ आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे एक माता आपल्या पुत्राला घडवण्यासाठी, वास्तवतः बोधिसत्वाची माता अत्यंत शीलवान असते, अत्यंत गुणवान असते, अत्यंत सदाचारी असते. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या म्हणजे हाताला जर एखादी जखम झाली असेल, तर जखम झालेल्या हाताला मनुष्य खूप सांभाळतो, खूप जोपासतो, कारण त्या जखमेला कुठल्या प्रकारे कशाचा स्पर्श होऊ नये, काही लागू नये, कारण लागल्यानंतर असंख्य वेदना आपल्याला होऊ शकतात. अगदी तशा प्रकारे बोधिसत्वाची माता आपल्या शीलाला, आपल्या सदाचाराला, आपल्या नीतिमत्तेला ती धारण करत असते. तो बोधिसत्वाच्या मातेचा तो सद्गुण असतो. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वपूर्ण जर अंग कोणतं असेल, तर ते अंग म्हणजे शील पालन आहे. हे सर्वात महत्वपूर्ण अंग आहे. मातेने आपल्या जीवनामध्ये शील पालन केलं पाहिजे. दुसरं अत्यंत महत्वपूर्ण अंग, आपण दान पुण्य केलं पाहिजे. त्यानंतर तिसरं महत्वपूर्ण जे अंग आहे, तर आपण 5 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना, जेवढा वेळ आपल्याला मिळत असेल, मग झोपण्याच्या पूर्वीचा वेळ असू द्या किंवा झोपेतून आपण उठल्यानंतरचा वेळ असू द्या, एक 5 मिनिटापर्यंत, 10 मिनिटापर्यंत आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. आपल्या स्वतःच्या प्रती मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, या संपूर्ण सृष्टीच्या प्रती मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. आणि थोडा वेळ 5 मिनिटं आनापानसतीची भावना आपण केली पाहिजे. 5 मिनिटं आपण ध्यान साधना केली पाहिजे. आपल्या स्वतःच्या श्वासाला आपण बघितलं पाहिजे, येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे. 5 मिनिटं आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा हा जे 3 मार्ग आहे, जे शीलाचा मार्ग आहे, दानाचा मार्ग आहे आणि प्रॅक्टिकली धम्म आचरणाचा मार्ग आहे, हा मार्ग बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. महामाया या 3ही प्रकारच्या मार्गाचं अत्यंत चांगल्या प्रकारचं अनुसरण करत होते, काटेकोरपणे त्याचं पालन करत होते. का पालन करावं, का आचरण करावं, कशा प्रकारचं, कशासाठी जीवन जगावं, कारण आपली अशी इच्छा असते की माझं बाळ चांगलं व्हावं. मला जे उत्पन्न होणारं बाळ आहे,
मग मुलगा असो अथवा मुलगी असो, काही असो, काय पाहिजे? काही पाहिजे, आहे की नाही? म्हणजे मुलगा असला तरी चालेल किंवा मुलगी असली तरी चालेल. आता काय पहिल्यासारखं नाही राहिलं, आहे की नाही? वंशाचा दिवा आता काही नाही. आता वंशाचा दिवा काही कामाचा नाही आहे, आहे की नाही? आता सगळ्या मुली समोर आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही आता विचार केला असेल बघा, तर मुली मात्र समोर आहे. असं एकही क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये मुली समोर नाही आहेत. त्यामुळे आता ही रूढी आणि परंपरा आता म्हणजे मुळीत निघाली आहे की हा वंशाचा दिवा आहे आणि ती वंशाचा दिवा वगैरे असं काही नाही. आपल्याला संतती होणं हे आपल्या जीवनातील बघा अत्यंत सुखाचा क्षण असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये संतती होणे हा अत्यंत सुखाचा क्षण आहे, भगवंत असे म्हणतात. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जर वैवाहिक जीवनामध्ये सर्वात मोठा सुखाचा क्षण कोणता असेल तर आपल्याला संतती होणे. कारण अनेक संसारामध्ये आपण बघतो बघा, अनेक प्रकारचे माता पिता असतात की त्यांना संतती सुद्धा म्हणजे नसते. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख असते आणि त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी असो, आपल्या जीवनामध्ये ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण कशा प्रकारचे संस्कार देतो हे संस्कार मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचे संस्कार जर तुमच्या मुलीला दिले किंवा चांगल्या प्रकारचे संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलांना दिले तर तुमच्या संस्कारावरती अवलंबून आहे. तुमच्या संस्कारावरती ते डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या लेकरांना काय घडवायचं आहे, तुमच्या लेकरांना तुम्हाला काय बनवायचं आहे. आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे हा जो विधी आपण संपन्न करत असतो बघा, हा विधी अत्यंत महत्वपूर्ण आहे. संस्कार म्हणजे काय? माता जशा प्रकारचा विचार करत असेल, माता जशा प्रकारचं आचरण करत असेल, मातेचा जशा प्रकारचा व्यवहार असेल, अगदी तशा प्रकारचा व्यवहार म्हणजे माता जसं खात असेल, जसं पित असेल, जसं बोलत असेल, जसा व्यवहार करत असेल, ते सर्वच्या सर्व इनडायरेक्टली जे परिणाम असतात ते इनडायरेक्टली परिणाम बाळावरती होत असतात. म्हणजे मातेच्या चित्ताची अवस्था, मातेच्या मनाची अवस्था जशा प्रकारची असेल तशा प्रकारचे बाळावरती संस्कार आपण घडू शकतो. तुम्हाला जर असं वाटलं की माझं बाळ खूप सिलवान बनलं पाहिजे, माझं बाळ खूप गुणवान बनलं पाहिजे, सदाचारी बनलं पाहिजे, तर मग आपल्या मनाची मानसिकता आपण तशा प्रकारची निर्माण केली पाहिजे. कारण तुमची मानसिकता जशी असेल तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये ते बाळ निर्माण होत असते. जसं तुमच्या भाषेमध्ये बघा, व्यवहारामध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात त्या इतिहासामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही घटना असतात, ऐतिहासिक ज्या घटना असतात, त्या ऐतिहासिक घटनेला अनुसरून व्यवहारामध्ये बघा तशा प्रकारच्या घटना घडत असतात किंवा व्यवहारामध्ये तशा प्रकारचं आचरण करत असतो. जसं आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जसं समजून घ्या, गर्भवती मातेला काय लागते? काय लागतात? डोहाळे. का तुमच्या भाषेमध्ये गर्भवती मातेला डोहाळे लागतात. कशाचे? कशाचे लागतात? आंबट खाण्याचे, तुरट खाण्याचे, तिखट खाण्याचे, गोड खाण्याचे. बरं मला सांगा, म्हणजे हे जे मातेला डोहाळे लागतात ते मातेला लागतात का मातेच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला लागतात? कोणाला लागतात? आम्हाला काय माहित, आम्ही काय विचारच केला नाही म्हणा. विचार आम्हाला लागते, आम्ही खातो, आहे की नाही? पतिराजाला सांगितलं मग मला हे आणून द्या की पतिराजा आणून देतात, आहे की नाही? म्हणजे डोहाळे, डोहाळे जे लागतात बघा, ऐतिहासिक पुरावा सांगतो बघा तुम्हाला याचा. म्हणजे जे डोहाळे लागतात ऍक्च्युली ती मातेची तशा प्रकारची इच्छा नसते, तर गर्भामध्ये असणारं जे आपलं बाळ असते त्या बाळाची बघा तशा प्रकारची इच्छा असते. मग माता जशा प्रकारची महत्वाकांक्षी असते, माता जशा प्रकारची महत्वाकांक्षी असते, मग माता जर रागिष्ट असेल, माता जर द्वेषी असेल, माता जर अकुशल कर्म वाईट कर्म करणारी असेल, म्हणजे जशा प्रकारची माता असेल तशा प्रकारे तिच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होत असतात. आणि कधी कधी असंही होतं की माता सिलवान असते, गुणवान असते, सदाचार असते, नीतिवान असते, परंतु जन्मास येणारं जे बाळ असतं ते बाळ मात्र काही चांगलं नसते. आणि आपण कधी कधी बघा व्यवहारामध्ये असं म्हणतो, माता पिता तर लय चांगले आहे म्हणतात, हा नग म्हणजे कुठून जन्मास आला म्हणतात, असं आहे की नाही? किंवा हा इपितर आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरतात लोक.
हा कोणी कुणाला की म्हणतात माता पिता खूपच चांगले आहे म्हणतात, सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, हा कोणावर गेला काही माहित नाही म्हणतात, हा मात्र लयच आगाव आहे असंही म्हणतात. कधी कधी असं होते, माता पिता मात्र चांगले नसतात पण लेकरू लय गुणवान असते आणि लोक बोलता बोलता असं म्हणतात की लेकरू लयच गुणाचा आहे, माता पिता मात्र काय ध्यानावर नाही म्हणतात, असंही लोक म्हणतात. म्हणजे कधी कधी माता पिता चांगले असतात तर मुलगा लेकर बाळ चांगले नसतात, कधी कधी लेकरं चांगली असतात तर कधी कधी माता पिता चांगले नसतात. म्हणजे प्रत्येकाचे जे संस्कार आहे या संस्काराला अनुसरून बघा या सर्व गोष्टी घडत असतात. तुम्ही बौद्ध साहित्याचं जर वाचन केलं असेल, चिंतन केलं, मनन केलं असेल, आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती बघा, गर्भसंस्काराच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या देशना आहेत. म्हणजे नेहमी हे उदाहरण मी सांगतो की मातेची मानसिकता अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे माता जशा प्रकारचा विचार करत असेल, जशा प्रकारचं वागत असेल, बोलत असेल, खात असेल, पित असेल, हे सर्वच्या सर्व बघा इनडायरेक्टली जे परिणाम असतात तर ते बाळावरती होत असतात. आणि त्यामुळे मातेची फार मोठी जबाबदारी आहे. मातेची म्हणजे फक्त मातेची नसते तर पित्यांची सुद्धा जबाबदारी असते, घरामध्ये असणारे जे काही सदस्य असतात त्यांची सुद्धा ती जबाबदारी असते. म्हणजे परिवारामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या लोकांची फार जबाबदारी असते गर्भामध्ये असणाऱ्या बाळाची काळजी घेणे आणि मातेची सुद्धा काळजी घेणे. बौद्ध साहित्याचं उदाहरण जर आपण घेतलं असेल बघा, राजा बिंबिसाराची पत्नी, राजा बिंबिसाराच्या पत्नीला बघा डोहाळे लागले होते. डोहाळे कसे असतात बघा, ऐतिहासिक दाखला तुम्हाला देतो की आपल्या मनाची मानसिकता असणं किती महत्वपूर्ण आहे. आपल्या मनाची मानसिकता जशी असेल बघा तशा प्रकारे आपलं चित्त तसा विचार करत असते, आपलं मन तसा विचार करत असते. राजा बिंबिसाराच्या पत्नीला डोहाळे लागतात आणि डोहाळे लागल्यानंतर तिच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न होते, एक विचार उत्पन्न होतो. ती काय आपल्या पतीला ते सांगू शकत नाही. कधी कधी एखादा अकुशल विचार सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तर ती आपल्या पतीला काही सांगत नाही. तिला असं वाटतं की पतीला नेमकं सांगाव कसा, आपला असा विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला तर ती स्वतःच्या मनामध्ये तशा प्रकारचा विचार निर्माण करत असते. पुन्हा 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 ते विचार उत्पन्न होतो. तिची इच्छा काय होत नाही सांगायची आणि हळूहळू मात्र तिची तब्येत थोडी खराब होत असते. थोडी थोडी तब्येत खराब होऊ लागल्याने राजा बिंबिसार तिला विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय झालं आहे. राणीला विचारतो तुझी तब्येत का खराब होत आहे, तू योग्य प्रकारचं भोजन ग्रहण करत नाही का, तुला कोणी काही बोलत आहे का, कारण तिची तब्येत हळूहळू हळूहळू कमी होत असते. आणि राजा पुन्हा पुन्हा विचारतो, पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर शेवटी मात्र राणी सांगत असते की मला डोहाळा लागला, म्हणते मला डोहाळा लागला. तर राजा म्हणतात की सांग तुला काय पाहिजे खायला, तू जे म्हणशील ते मी तुला खाण्यासाठी आणून देतो. तेव्हा ती म्हणते की महाराज हा डोहाळा काय योग्य नाही आहे, हा डोहाळा काही बरोबर नाही आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये जो विचार उत्पन्न झाला तो योग्य विचार नाही आहे. राजा म्हणतो तरी सुद्धा सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. राजा राजा आहे, राणीवरती त्याचं प्रेम आहे आणि त्यामुळे राणी सांगते महाराज मला रक्त पिण्याची इच्छा होत आहे. कशाची? रक्त पिण्याची इच्छा होत आहे. आणि कुणाचं? तर राजाच्या उजव्या हाताचं रक्त पिण्याची इच्छा होत आहे. असं म्हटलं राजाला आश्चर्य वाटलं, राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि पूर्वीच्या काळामध्ये बघा काही पुरोहित लोक असायचे म्हणजे सल्ला देण्यासाठी, तर त्या पुरोहिताकडे राजा जातो आणि त्याला म्हणतो की महाराज राणी अशा अशा प्रकारचा विचार करत आहे. तर लक्षणशास्त्रामध्ये काही पारंगत लोक असतात, तर ते म्हणतात की महाराज राणीच्या पोटी जन्मास येणारं जे बाळ आहे तर ते बाळ पितृवधक ठरणार आहे, म्हणजे आपल्या पित्याची ते हत्या करणार आहे. आणि त्यामुळे तशा प्रकारे राणीच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला. असं म्हटल्याबरोबर बघा असा विचार उत्पन्न झाला. असा विचार उत्पन्न झाल्याबरोबर मग राजा म्हणतो की अन्य मंत्री म्हणतात की महाराज जन्मास येणारं बाळ जर राजाचा वध करणार असेल, राजाला जर मारणार असेल तर मग त्याला जन्मच कशाला द्यायचा, आपल्याला तो जर मारणार असेल तर कशाला जन्म द्यायचा. राजा बिंबिसार धार्मिक असतात, बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये अतूट श्रद्धा असते. ते म्हणतात की आपलं बाळ जे जन्मास आलेलंच नाही आहे आणि जन्मास आलेलं नाही तर त्याला आपण शत्रू कसं समजावं, बघूया त्याला जन्म तर देऊया, जन्म झाल्यानंतर तो कसा वागेल, कसा म्हणजे त्याचं दिनचर्या कशी असेल किंवा त्याचा व्यवहार कसा असेल हे काय आपण सांगू शकत नाही.
तर मग त्याचं जन्मल्याबरोबर नाव ठेवण्यात येतं काय? अजातशत्रू. बिंबिसाराच्या पुत्राचं नाव काय असते? अजातशत्रू. अजात. अजात म्हणजे जन्म झालेला नाही, अजात ज्याचा जन्म अद्याप झालेला नाही. शत्रू म्हणजे शत्रू ज्याचा जन्मही झाला नाही, जन्माच्या पूर्वीच जो पित्याचा शत्रू आहे, म्हणून त्याचं नाव अजातशत्रू अशा प्रकारचं ठेवण्यात येत असते. तर अजातशत्रूचा जन्म होतो, ऑलरेडी राजाला माहित असते, राणीला सुद्धा माहित असते. तर राजा अजातशत्रूंनी जे जे काही मागितलं असेल ते तो त्यांना देत असतो. त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असतो, कारण त्याला सर्व काही माहित असतं आणि सर्व काही माहित असल्या कारणाने त्याने मागावं आणि राजाने द्यावं. शेवटी देवदत्ताच्या संपर्कामध्ये येतो आणि तो आपल्या पित्याला म्हणतो की मला राजा बनायचा आहे. अगदी वयाच्या 16व्या वर्षी बिंबिसार तरुण असतात तेव्हा, परंतु त्यांना माहित असतं की माझा पुत्र महत्वाकांक्षी आहे आणि पितृवधक आहे, म्हणजे तो मला मारणार आहे असं भविष्य केलं गेलं. तर त्याला राजा बनवलं जातं. अगदी वयाच्या 16व्या वर्षी अजातशत्रू हा राजगादीवरती बसत असतो. अत्यंत महत्वाकांक्षी असतो, अत्यंत शूरवीर असतो, अत्यंत बलवान असतो आणि तरी सुद्धा अजातशत्रू देवदत्ताच्या सांगण्यावरून बघा आपल्या धर्मवान पित्याला जेलामध्ये टाकत असतो, राजा बिंबिसाराला. आणि एवढंच त्याचं समाधान होत नाही, तर त्या कारागृहामध्ये सुद्धा त्यांना ते त्रास देतात आणि त्यांना मृत्यूला प्राप्त करण्यासाठी ते सहाय्यक ठरत असतात. म्हणजे शेवटी मात्र तो आपल्या पित्याची हत्या करतच असतो. त्याच्यानंतर सुद्धा त्याचा पुत्र अजातशत्रूचा पुत्र उदयभद्र सुद्धा अजातशत्रूची हत्या करतो. उदयभद्रचा पुत्र कुणाल उदयभद्रची हत्या करतो. म्हणजे अशा प्रकारे पितृवधक कुटुंब असते आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माता जशा प्रकारचा विचार करेल, माता जशा प्रकारचं वागेल, जशा प्रकारचं बोलेल, जशा प्रकारचं आचरण करेल, तशा प्रकारे बाळावरती संस्कार बघा होत असतात. आणि त्यामुळे माता यशोधरेचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे, माता जिजाऊचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे, माता सावित्रीचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे, माता रमाईचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे, महामाईचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे, प्रजापती गौतमीचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. म्हणजे ज्या मातेच्या पोटी जन्मास येणारं जे बाळ असतं त्या बाळाला घडवण्यासाठी किंवा त्या बाळाला बनवण्यासाठी आपण कशा प्रकारचे संस्कार देत असतो, आपल्या मनाची मानसिकता आपण कशा प्रकारची निर्माण करत असतो, हे बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण माता जशा प्रकारचं वागत असेल, बोलत असेल, खात असेल, पित असेल, तर तशा प्रकारचे सर्वच्या सर्व संस्कार हे बाळावरती होत असतात. आता आम्ही अनेक ठिकाणी जातो बघा कार्यक्रमाच्या निमित्ताने. आता आम्हाला औरंगाबादहून कार्यक्रमासाठी बोलवलं, संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो आणि कधी कधी जेव्हा आम्ही घरी जात असतो लोकांच्या वेगवेगळ्या म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्यानंतर कधी कधी माता भगिनी सांगतात जे आम्ही गेलो का बाळ रडतात बघा. आम्ही घरी गेलो, कारण कधी भंतीजीला बोलवलं नसते आणि ते लहान म्हणजे कधी कधी बोलत नाहीत काही काही लोक. मग घरी गेलो की लहान लहान बाळ असतात, आम्हाला पाहिल्या बरोबर रडतात, एकदम म्हणजे पाहिल्या बरोबर रडतात. मग आई वडील त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. आता ते बाळ काही शांत होत नाही आणि मग शांत होण्याचा एक नवीन आता म्हणजे फंडा आला बघा. काय कसा? लेकराला जर शांत करायचं एकदम सोपी आयडिया आहे, लगे मोबाईल काढून द्यायचा, कार्टून लावून द्यायचं का लेकरू शांत. म्हणजे किती बोलणारा असू द्या, किती रडणारा असू द्या, मोबाईल हातामध्ये दिला का तुमचं लेकरू बघा शांत होते. मग त्यांना विचारतो आम्ही, ताई मोबाईल कस काय बाळाला दिला शांत होते? मग लगेच तिकडून सासूबाई म्हणते कामच काय केलं म्हणते भंतेजी, तिनं नुसतं मोबाईलच पाहत होते म्हणते, दिवसभर मोबाईल पाहत होते, रात्रभर मोबाईल पाहत होते. आता तिनं मोबाईल पाहिला म्हणून बाळाने मोबाईल पाहिला म्हणते. बाळाच्या हातामध्ये मोबाईल दिला का बाळ एकदम शांत होते. खरं आहे की नाही? म्हणजे बघा खरं आहे, सध्याच्या घडीला रडणाऱ्या बाळाकडे तुम्ही मोबाईल द्या, बाळ एकदम शांत होते बघा. कारण मोबाईलची एवढी सवय झालेली आहे, लहान लेकरांना मोबाईलची एवढी सवय झाली आहे का मोबाईल शिवाय बघा लेकरू आता सध्या राहत नाहीत. त्यामुळे डोळ्याचे परिणाम होतात, डोळे खराब होतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. अनेक लहान लहान लेकरांचे बघा म्हणजे जीवन उद्ध्वस्त होत आहेत मोबाईलमुळे. आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे.
आपल्या घरामध्ये, मातेच्या घरामध्ये बघा, लहान लहान लेकरांचे फोटो लावता. तुम्ही लावता की नाही? कशासाठी लावता? हे अत्यंत सुंदर बाळाचे फोटो असतात बघा, की आपल्याला सुद्धा सुंदर बाळ तसं व्हावं, चांगल्या प्रकारचं सुंदर म्हणजे दिसण्यासाठी सुंदर असावं, रंगाने रूपाने सुंदर असावं, आपली अशी मानसिक इच्छा असते. भगवंत असे म्हणतात, जर तुम्हाला गुणाने आणि सौंदर्याने जर सुंदर बाळ हवं असेल तर तुम्ही तसे विचार केले पाहिजे, तशी तुमच्या मनाची मानसिकता ठेवली पाहिजे, तसं तुम्ही शील पालन केले पाहिजे, तसा सदाचार, तशी नीतिमत्ता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि तशा प्रकारचा सदाचार, तशा प्रकारचे नीतिमत्ता जर आपल्यामध्ये असेल तर बघा बाळा आपले चांगल्या प्रकारचे घडू शकतात. आणि त्यामुळे म्हणजे बाह्य सौंदर्यापेक्षा गुणाने आपलं बाळ कसं परिपूर्ण घडावं, ऐक ना, गुणाने कसं परिपूर्ण ते असावं, अशा प्रकारचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि त्यामुळे माता पित्यांची फार मोठी जबाबदारी असते. गर्भामध्ये असताना सुद्धा बाळाला आपण चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे आणि गर्भाच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चांगल्या प्रकारचे जर आपण संस्कार त्याला दिले, त्याला चांगल्या प्रकारचं आपण घडवलं, त्यांना चांगल्या प्रकारचं बनवलं. माता पिता बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे बाळाला घडवण्यासाठी. आम्ही असे अनेक परिवार बघतो बघा, आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो, अनेक परिवार आम्ही असं बघतो की त्यांच्या घरी टीव्ही सुद्धा नसतो. मग त्यांना आम्ही विचारतो, तुम्ही तर एवढे मोठे श्रीमंत आहात, म्हणजे कोटीचं तुमचा बंगला आहे, घर आहे, मग तुमच्या घरी टीव्ही सुद्धा नाही आहे. तर ते म्हणतात, भंतेजी आम्ही जर टीव्ही पाहत बसलो, लेकरं काय करणार आहे? लेकरं सुद्धा टीव्हीच पाहतील, मग त्यांनी अभ्यास कधी करावा? त्यामुळे भंतेजी आम्ही सुद्धा पुस्तक हातामध्ये घेतो आणि आमचे लेकरं सुद्धा पुस्तकं हातामध्ये घेऊन बसतात. म्हणजे रामजी बाबांचा आदर्श आहे बघा. रामजी बाबा भिवाला अभ्यास करावा म्हणून रात्र रात्र जागायचे. बाबासाहेब असं म्हणतात, माझी माता तर लहानपणीच मृत्यूला प्राप्त झाले होते, परंतु मला जो शिक्षणाचा संस्कार जर कुणाकडून मिळाला असेल बाळकडून, तर तो माझ्या पित्याकडून मला प्राप्त झालेला आहे. कारण माझे पिता, मी जेव्हा अभ्यास करायचो रात्र रात्र माझे पिता जागायचे, माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे, माझ्याकडून पाठांतर करून घ्यायचे, माझ्याकडून दोहे पाठ करून घ्यायचे, म्हणजे असं बाबासाहेब स्वतः म्हणतात. आणि त्यामुळे बघा आपल्या लेकरांना घडवण्यासाठी माता पित्यांची फार मोठी जबाबदारी आहे. माता पित्यांना जर तशा प्रकारचा त्यांनी विचार केला, त्याने तशा प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बघा आपले बाळ चांगले घडू शकतात. नाहीतर मग माता पित्यामध्ये जर चांगले गुण नसतील तर लेकरामध्ये कुठून येणार आहेत? आपल्याकडे मन आहे बघा, म्हणजे आडामध्ये नसेल तर पोहऱ्यामध्ये कुठून येईल? ऐक ना, विहिरीमध्ये जर नसेल तर पोहऱ्यामध्ये कुठून येणार आहे? आणि त्यामुळे माता पित्यांमध्ये चांगले सद्गुण असले पाहिजे, शिलाचं आचरण असलं पाहिजे, दान पुण्याची भावना असली पाहिजे, धम्माचं आचरण असलं पाहिजे, बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे, बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे आपलं जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे गुणाने सदाचाराने युक्त आपण जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे मेघा ताईने आणि सागरने सुद्धा आपल्या बाळाला घडवण्यासाठी चांगल्या प्रकारचे संस्कार, तसे धार्मिक आहेत, ते सागर नेहमी फोन करतात, चॅनलवर सुद्धा नेहमी प्रवचन ऐकत असतात. तर ही धार्मिकता आपण आपल्या जोपासली पाहिजे. आपण दोन संस्कार बघा आपल्या मुलांना दिले पाहिजे, एक धम्माचा संस्कार दिला पाहिजे आणि दुसरा शिक्षणाचा संस्कार दिला पाहिजे. हे दोन संस्कार जर तुमच्या भावी पिढीला जर चांगल्या प्रकारचं तुम्हाला जर घडवायचं असेल तर शिक्षणाचा संस्कार आणि धम्माचा संस्कार हे दोन्ही संस्कार बघा तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे धम्मामुळे नैतिकता आपल्यामध्ये निर्माण होत असते, शिक्षणामुळे बौद्धिक क्षमता आपली वाढत असते. आणि त्यामुळे शिक्षण आणि धम्म या दोन्ही गोष्टी आपण आपल्या लेकरांना देण्याचा प्रयत्न करावा, हाय क्वालिफाईड त्यांना बनवण्याचा प्रयत्न करावा. कारण बाबासाहेब असं म्हणतात, सर्व प्रकारच्या उन्नतीचा मार्ग जर कोणता असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण आपण स्वतः ग्रहण करावं आणि आपल्या लेकरांना सुद्धा तशा प्रकारे शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि त्यामुळे सर्व प्रकारची सर्वतोपरी तयारी, मानसिक तयारी, शारीरिक तयारी, आर्थिक तयारी, सामाजिक तयारी किंवा सर्व प्रकारच्या ज्या काही व्यवस्था आहे त्या सर्व प्रकारच्या व्यवस्थेची तयारी आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी मेघा ताईच्या गर्भामध्ये असणारे जे बाळ आहे, या बाळाला आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो, सदावर्ती परिवारांच्या घरी अत्यंत
चांगल्या प्रकारचं सुसंस्कारित बाळ जन्मास येऊ, धम्माला जाणणारं, धम्माला समजून घेणारं, मातेपित्यांची सेवा करणारं. कारण मातेपित्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे बघा. आजच्या घडीला 2600 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, माता पितू पठ्ठानं पुत्तदारस संग हो, अनाकुलाच कमंता येतं मंगलमुत्तम. माते पित्यांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. माते पित्यांची सेवा करणारे बाळ बघा आता वर्तमान काळामध्ये घडणं थोडं कठीण आहे, फार कठीण गोष्ट आहे. कारण ही कठीण अशी गोष्ट आहे का असंख्य लोक बघा आमच्याकडे रडतात, फोनवरती रडतात बघा. आम्ही घरी गेलो तेव्हा रडतात. चांगले मोठे मोठे बंगले असतात, 1-1 कोटीचे 2-2 कोटीचे. जेव्हा आम्हाला निमंत्रित केलं जातं आणि मग त्यांना असं म्हणतो की आई बाबा तुम्ही खूप चांगले आहात, पुण्यवान आहात, एवढं मोठं चांगलं घर आहे, एवढं मोठं चांगल्या प्रकारची धनसंपत्ती आहे, नोकरी आहे. तर ते म्हणतात की काय कामाची भंतीची धनसंपत्ती, काय कामाचं एवढं मोठं घर, काय झालं, हे तर सर्व तुम्ही प्राप्त केलं, काय करता भंतीचे, आम्ही दोघंच राहतो म्हणतात. मुलगा राहते म्हणतात विदेशामध्ये आणि मुलगी राहते म्हणतात विदेशामध्ये. ना नातवाचं तोंड पाहायला मिळते, ना नातू सोबत नातूचं तोंड पाहायला मिळते. आता पाहायचं तर फोनवरती मोबाईलवरती पाहतो म्हणतात. वर्ष वर्ष मुलगा इकडे काही येत नाही. ना सुखदुःखामध्ये कोणी आम्हाला पाहते, ना सुखदुःखामध्ये कोणी विचारपूस करते. बघा माते पित्यांची सेवा करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि त्यामुळे धम्माचा संस्कार जर आपल्यामध्ये असेल तर माते पित्यांची बघा आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा करतो. आणि त्यामुळे लेकरांना तसा संस्कार दिला पाहिजे की माते पित्यांची सेवा केली पाहिजे. आपण स्वतः माते पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. आपण जर माते पित्यांची सेवा केली असेल तर आपले मुलं बाळ सुद्धा आपली सेवा करू शकतात. हा संस्कार सुद्धा आपल्यामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता मेघाताई सागर सदावर्ते यांच्या परिवारामध्ये अत्यंत सुसंस्कारित बाळ जन्मास येऊ, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.